शरद पवार हे वयाच्या 82व्या वर्षी सुद्धा अनेकांसाठी इन्स्पिरेशनल आहेत. पवार अवघ्या 27व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले. 38व्या वर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यातले सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. 1999 साली काँग्रेस सोबत फारकत घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. याच वर्षी त्यांना तोंडाचा कॅन्सर झाला. अशा अवस्थेतही त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार केला. 2004 साली राष्ट्रवादीच्या सर्वाधिक म्हणजे 71 जागा निवडून आल्या होत्या. 2019 साली पावसात भिजून त्यांनी संपूर्ण हवा फिरवली. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 54 जागांवर यश मिळवलं. शिवसेनेचं भाजप सोबत फाटलं. त्यानंतर पवारांनी पुढाकार घेतला आणि महाविकास आघाडी उभी केली. अजित पवार भाजप सोबत जाणार अशा बातम्या समोर येत आहेत. तेव्हाच पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत सगळ्यांनाच धक्का दिला. वयाच्या 27व्या वर्षापासून राजकारणात असलेले शरद पवार वयाच्या 82व्या वर्षीही महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असतात. यापेक्षा आणखी प्रेरणादायी काय असू शकेल.